नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे अमोघ चॅनलवर. आज आपण सुरू करतोय एक दिव्य प्रवास भगवद्गीतेचा. या मालिकेत आपण ऐकणार आहोत भगवद्गीतेचं सार अमोघ गुरुजींसोबत, जे आपल्या दैनंदिन जीवनाला मार्गदर्शन करेल. व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा, मध्येच थांबू नका, कारण गीता अर्धवट नाही, पूर्ण समजली तरच ती जीवन बदलते. मित्रांनो, भगवद्गीता फक्त ग्रंथ नाही, तर जीवनाचं मार्गदर्शन आहे. शतकानुशतकांपासून विद्वानांनी तिचा अर्थ लावला, परंतु आजही तिचं सार म्हणजे गीता म्हणजे उत्तर. जीवनातील प्रत्येक प्रश्न, प्रत्येक संभ्रम याचं उत्तर. या पहिल्या अध्यायाचं नाव आहे अर्जुन विषाद योग. कथा सुरू होते कुरुक्षेत्राच्या रणांगणावर. युद्ध सुरू होण्याआधी अंधराजा धृतराष्ट्र विचारतो, संजय, धर्मभूमी कुरुक्षेत्रावर माझे आणि पांडवांचे पुत्र काय करीत आहेत? धृतराष्ट्र पाहू शकत नव्हता, परंतु त्याला ठाऊक होतं की हे युद्ध अन्यायावर आधारित आहे. आपल्या मुलाच्या मोहात तो सत्य हरवलेला होता आणि म्हणूनच त्याला आवश्यक होता दिव्य दृष्टी असलेला संजय. संजय सांगतो, हे राजन, दुर्योधन पांडवांची विशाल सेना पाहून गुरु द्रोणाचार्यांकडे जातो. तिथून सुरू होते रणाची तयारी. शंखांचा गडगडाट, धनुष्यांचं स्पंदन आणि अर्जुनाच्या मनात निर्माण होतो विषाद. अर्जुनाचा विषाद म्हणजे भीती नाही, तर प्रत्येक माणसाच्या मनातील संघर्ष, कर्तव्य आणि भावना यांच्यातील द्वंद्व. आपण सर्वच जण कुठेतरी अर्जुन आहोत, निर्णयाच्या उंबरठ्यावर थांबलेले. आणि या क्षणी श्रीकृष्ण आपल्या जीवनाचे सारथी बनतात. गीतेचा उद्देश युद्ध शिकवणं नाही, तर मन जिंकण्याचं शास्त्र शिकवणं आहे. गीता सांगते, उठा, कर्म करा आणि परिणामांची चिंता करू नका. हेच शिकून आपल्याला जीवनातील सर्व अडथळे पार करता येतात. मित्रांनो, हे होते भगवद्गीतेचे पहिले पाऊल, अर्जुन विषाद योग. पुढच्या भागात आपण जाणून घेऊ अर्जुनाचा संकोच आणि श्रीकृष्णांचा पहिला उपदेश. तोपर्यंत गीतेचा विचार मनात ठेवा आणि अमोघ चॅनलवर रोज भेटूया सकाळी 8 वाजता. जय श्रीकृष्ण.